संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणावर कारवाई सुरू आहे आणि नारेगावमध्ये ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। कालपासून ही कारवाई सुरू आहे। सलग आज दुसरा दिवस आहे अतिक्रमणावरच्या कारवाईचा आणि कालही वातावरण तापलेलं होतं। आज नेमकं कारवाईमध्ये काय सुरू आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले जात आहेत। थेट संभाजीनगरमधून विशाल, नारेगावमध्ये कालपासून ही अतिक्रमणांवरची कारवाई सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये सगळा भाग रिकामा करण्याचं काम सुरू आहे। काय नेमकं आज दुसऱ्या दिवशी नेमकं कारवाईचं वैशिष्ट्य काय 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 नेमकी कारवाई सध्या सुरू आहे या ठिकाणी? अनुपमा, नारेगावमध्ये काल कारवाईला काही प्रमाणात विरोध झाला होता, मात्र आज अगदी उलट असं चित्र मी तुम्हाला दाखवतोय। नारेगावचा हा परिसर आहे आणि ही जी समोर तुटलेली दुकानं मी तुम्हाला दाखवतोय। पोलिसांनी आणि महापालिकेनं कालच रात्री घोषित केलं होतं की नारेगावची आज डावी बाजूचं अतिक्रमण तोडण्यात येणार आहे आणि जवळपास 90% अतिक्रमणं लोकांनी स्वतः तोडून टाकलेली आहे, दुकानं रिकामी केलेली आहे। इतकंच नाही तर ज्या छोट्या मोठ्या टपऱ्या होत्या त्या हटवून टाकल्या आहेत, लोकांनी घरं सुद्धा रिकामी केली आहे। म्हणजे काल सुरुवातीला जेव्हा विरोध दर्शवत होते लोक, तेव्हा दुसरीकडे आज मात्र नागरिक खूप जास्त प्रमाणात सहकार्य करत असल्याचं चित्र आहे। प्रशासन मात्र आजही सतर्क आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा या ठिकाणी दाखल आहे। जवळपास पोलिसांचीच 200वर कुमक या ठिकाणी आहे, तर महानगरपालिकेचे सुरक्षा पथक जवळपास 200 ते 250 लोक या ठिकाणी आहेत। सकाळपासून परिस्थितीचा आढावा घेत आहे। आता आपण बघतोय की एका मशिदीजवळ हे अतिक्रमणाचं पूर्ण पथक आलेलं आहे आणि या ठिकाणी नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये बोलचाल सुरू आहे। इथली जी भिंत आहे ती अतिक्रमण भागात येते, ती तोडायची की नाही यावर ही सगळी चर्चा सुरू आहे। मात्र महापालिकेचं पथक लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। जे अतिक्रमणात येणार ते सगळं तोडणार अशा पद्धतीचा पवित्रा त्यांनी घेतलाय आणि त्याचीच पाहणी आता महापालिकेचे हे सगळे अधिकारी करतायत। इथं बाजूला असलेलं एक पत्र्याचं शेड होतं ते आता पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकलंय, तर आपण बघतोय की मशिदीच्या भिंतीला लागून जे दुसरं शेड आहे तेही आता काढून घेण्याच्या लोक स्वतः तयारीत आहे। एकूणच काय तर लोक कालच्या विरोधानंतर आज सकारात्मक झालेले आहे आणि स्वतःहून अतिक्रमण काढायला पुढे येत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे ही कारवाई व्यवस्थितपणे पार पडेल अशी एकंदरीतच हे आशादायी चित्र दिसतंय। विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट आपल्याकडून संभाजीनगरमधून जाणून घेत राहू।